नमस्कार मित्रांनो, प्युअर ऑर्गॅनिक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे सांगळे बालाजी हे विद्यार्थी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर लातूर येथून आलेले आहेत. याच्या आधी आपण यांना एकदा 1 किलोची जी पॅकिंग आपल्याला माहिती आहे की जी पहिला आपण NPK बॅक्टेरिया आणि ट्रायकोडर्मा याने इनरिच करत होतो, त्यासोबत निंबोळी पेंट आणि CVD याच्यामध्ये मिसळलेलं असायचं. हीच पॅकिंग आता आपण 14 प्रकारचे जीवाणू मिक्स करून तसेच निंबोळी पेंट आणि सीवीड हे तर त्याच्यामध्ये आहेत. ही त्यांना याच्या आधी आपण एकदा वापरासाठी दिलेलं होतं. तसेच जे प्लेनमधलं आपलं वर्मी कंपोस्ट आहे आणि ज्याच्यामध्ये आपण 14 प्रकारचे जीवाणू आणि प्लस ट्रायकोडर्मा हे इनरिच करून देतो. हे दोन्ही त्यांच्या रिसर्च प्लॉटसाठी वापरासाठी दिलेलं होतं. तर त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आल्यामुळे ते आपल्याकडे रिपीट घेण्यासाठी आलेले आहेत. तर स्वतः आपण त्यांच्या तोंडातून ऐकून घेऊ की दोन्ही खताची क्वालिटी कशी आहे. नमस्कार, माझं नाव बालाजी सांगळे, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर लातूर येथून. माझा रिसर्च प्लॉट मला गाईड धाराशिवला अलॉट झाल्यामुळं आणि तुमचा मॅडम सांगळे मॅडम गाईड आहेत. तिथं मग त्यांनी कोरिअँडरवर रिसर्च दिल्यामुळं आम्ही मॅडमना आम्हाला रिफर केलं की बाबा इथं होर्मी कंपोस्ट भेटते म्हणून चांगलं. आम्ही पहिल्या ट्रायलसाठी होर्मी कंपोस्ट घेऊन गेलो. त्याची क्वालिटी म्हणजे आम्हाला रिझल्ट एकदम व्यवस्थित 100% रिझल्ट भेटला. ही क्वालिटी म्हणजे प्युअर असलं गांडूळ खत कुठंच भेटू शकत नाही. हे म्हणजे आपल्या शेणखताला रिप्लेस करते सगळ्यात व्यवस्थित म्हणजे. आणि याच्यात म्हणजे आता यावेळेस आम्ही पुन्हा त्यांनी दुसरं जे केले याच्यात काही नवीन जीवाणू ॲड केलेले आहेत. निंबोळी पेंट हे ते 2-3 जीवाणू नवीन ॲड केलेले आहेत. पहिल्यांदा याचा रिझल्ट एकदम व्यवस्थित आला. आता याचा रिझल्ट आता ह्या पुन्हा एकदा वापरून बघतो, म्हणजे दोन्ही प्लसमध्ये वापरून बघतो. तर सर्वांनी हे आपलं वर्मी कंपोस्ट वापरून चांगल्या प्रकारे आपल्या उत्पादनात भर पाडावी अशी आमची विनंती आहे. धन्यवाद. ओके.